3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत अजित पवारांची इच्छापूर्ती. दादांनी घेतलेल्या 3 निर्णयाला मंजुरी. बारामतीमध्ये क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय. सलमान खान सच्चा देशभक्त, तो भारतीय नागरिक नाही का? एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल. ज्यांना निमंत्रण नाही त्यांना वाईट वाटतं. संघविरोधकांची दुकानं बंद होत आहेत. फडणवीसांचा राज ठाकरेंना चिमटा. बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. कॉपी पुरवण्यासाठी पालकांची पळापळ. पोलिसांचा लाठीचार्ज. बलभीम महाविद्यालयातील प्रकार. 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. हा पराभव जिव्हारी लागला. भाजपच्या विजयानंतर विजय वडेट्टीवारांनी मागितली चंद्रपूरकरांची माफी. रायगडमध्ये शिवसेनेच्या विजयी उमेदवाराच्या वाहनावर हल्ला. अलिबाग तालुक्यातल्या चौलमधील घटना. ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल. बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला. सोहम कटरेचा रेल्वेतून तोल जाऊन मृत्यू. कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकातली घटना. रनवे 29 सोडून रनवे 11चा आग्रह का? शेवटच्या वेळी पायलट का बदलला गेला? अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांकडून प्रश्नांची सरबत्ती. MBBS, BDS आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट UGC परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 मार्चपर्यंत मुदत. धाराशिवच्या भूममध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस. कार्यकर्त्यांकडून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड. हॉटेलमध्ये विजयी जल्लोषाला विरोध केल्याचा राग. तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 238 नवीन AC लोकल खरेदी करणार. नमुना लोकल 2.5 वर्षात तयार होणार. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. पालघरमध्ये भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घटना. हायड्रोक्लोराईड लिक्विड वाहतूक करणारा भरधाव टँकरचा अपघात. कंटेनर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती. समृद्धी महामार्गावर ट्रक टँकरची जोरदार धडक. अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर अपघात. अपघातानं तर टँकरने पेट घेतला. अपघातात टँकरमधील चालकाचा होरपळून मृत्यू. विरारमध्ये पाणीपुरीच्या गाडीवर आढळला साप. अचानक साप दिसताच ग्राहकांची पळापळ. घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राहुरी दामोरी स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं 50 ते 60 फूट उंच फवारे. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. गेल्या 2 वर्षात DGCAने अनुसूचित व्यावसायिक विमान कंपन्यांना 352 कारणे दाखवा नोटिसा. इंडिगो आणि एअर इंडियाला 84 कारणे दाखवा नोटीस. एअर इंडिया एक्सप्रेसलाही 65 कारणे दाखवा नोटीस. मुंबईसह कोकणाचा तापमानाचा पारा वाढणार. पुढील 4 ते 5 दिवसात उकाडा वाढणार. नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार. 5 दिवस कमाल तापमान वाढण्याचा इशारा. UPI मधून पैसे काढणं आणखी सोपं. UPI प्रणालीद्वारे पैसे थेट खात्यात येणार. एप्रिल महिन्यापासून UPI द्वारे PF खात्यातील रक्कम काढता येणार.